काय विचारता एवढं थांब तुला पिऊनच टाक पाहिलं हे काय होत अरे जेवढं काम
त्याने बघा काय मला चांगलंच करतो माझी हो. आता काय म्हणून काय विचारता अहो झाडाचे पाणी नाही घातलं म्हणून किती काळजी आहे झाडांची त्यांना ती. अहो तुमची ना काळजी घ्यायची आणि त्या झाडाने पाणी घातलं नाही ना म्हणून झाडाला पाणी घालतात काय तुझे ना तुला थोडंसं जा होय काय सर अहो बसून काम खूप करणार मी असताना तुम्ही घरातल्या कामाची कशी काय चिंता करता. अगं तुम्ही यायच्या आधी आम्ही काम करतच होतो ना. हो पण तरी सुद्धा मी आहे शिवाय नंद्या सुद्धा आहे ना मग तुम्ही कशाला काळजी करता कामाची. तू काही कर तुझ्या अगं तू आल्यापासून ना मी फार आळशी झालो. ते कसं काय. अगं सकाळी मी लोक 5 वाजता उठायचे आणि सगळी तयारी करून 9 ऑफिसला सुद्धा जायचो. आणि आता 9 वाजल्याशिवाय तुमचे डोळे उघडत नाही असंच ना. बरं उद्यापासून तुम्हाला सकाळी 6 वाजता उठवायचं. बापरे एवढं लवकर. हा म्हणजे लवकर उठलात की ऑफिस तयारी लवकर करायला. आता तुम्ही ऑलरेडी लेट झाला. तुम्ही आंघोळ करून घ्या. अगं काम कर. अहो जा म्हणते ना. बाई अगं मी जाऊन येतो. हा पण बाबा एवढ्या लवकर कशाला निघाला. गाडी तर 12 वाजताची आहे ना. अगं पण माझं थोडं बाहेर काम आहे तिथनं जाईल स्टेशनला. बरं मात्र नंद्याला 11:30 वाजता सरळ स्टेशनला यायला सांग. आणि विलासला सांगितलंस की नाही. मी आता सांगितलं. अगं पहिलं सांग त्याला. अगं नाहीतर तो माझ्या आधी जाऊन स्टेशनला पोहोचेल. अगं मंगेश येणार म्हणून किती आनंद झालाय त्याला. हो ना हो मात्र आल्यापासून मला सारखे म्हणतात माझा भाऊ येणार आहे खरं म्हणजे सुरुवाई मला सुद्धा खूप आनंद झालाय. कारण मंगेशच्या रूपाने माझा भाऊच परत येतोय असं वाटतंय का मला. मंगेश भाऊजी इथे तरी आलेच नाही का. नाही सुरुवाई जेव्हा त्याच्या बापाने आत्महत्या केली त्यावेळी माझा मंगेश 1 वर्षाचा होता. त्याच वेळी त्याच्या आईच्या वडिलांच्या मर्जीनुसार ती माहेरी घेऊन गेली. ती अगदी कायमची सुरुवाई अगदी कायमची. कारण तिचं म्हणणं होतं की आपल्या नवऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत मीच आहे म्हणून. होय सुरुवाई अगं मी तिची नाना तऱ्हेने समजून काढण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही. अगं 2 वेळा आणायला सुद्धा गेलो पण एकदा देणार नाही असं कडक शब्दात बजावलं तिनं मला. शेवटी एक दिवस ती आजारी पडली. त्यावेळी तिनं मला बोलावून केलं. मी थोड्या दिवसाची सोबती आहे असं सांगून मंगेशला माझी जबाबदारी घ्यायला सांगितलं. मंगेशला समजावलं. त्यावेळी 22 वर्षाचा होता. मी मनावर घेतलं आणि आईला बरं वाटलं की मी येईल असं त्याने मला सांगितलं. पण सुनबाई 8 दिवसानं तार आली
आणि मंगेशची आई स्वर्गवासी झालं असं कळलं ना मला. मंगेशला आणण्यासाठी तिथे गेलो, पण त्याला चांगली नोकरी सोडून येता येत नव्हतं. सुट्टीमध्ये असं सांगितलं, पण सुनबाई आज 5 वर्षे झाली तरी माझं मंगेश काही परत आला नाही. फक्त पत्र पाठवायचा एवढंच सांगितलं. आणि आज ते खरोखरच येत आहे. मला आनंद होणं साहजिकच आहे ना. बाबा त्यांना घेऊन या. बाई आता आपला मंगेश इथंच राहणार आहे बरं का, आणि तो सुद्धा कायमचा. चालेल ना तुला? बाबा हे काही विचारणं झालं का? मी अगदी माझ्या पाठच्या भावांसारखे जपायचे त्यांना. शाबास शाबास. बरं मी येतो. सावकाश ना बाबा. हो बाई. किती काळजी घेशील या म्हाताऱ्याची. चल. सावकाश ना बाबा. पूजा ये पूजा. काय? अगं माझा भाऊ कुठे आहे? आले आले. हा घ्या. काम थोडं रे. असलं काही कामाला पडलं ना की जीव बघा. मध्ये चंदे वांगी जीवाच्या मैत्रिणी आणि तुला भेटायचं झालं तर सकाळी
काय विचारू नका मला. अरे नाही काय तू बडबड तू कसं एवढं नक्की किती काय आहे काय नक्की प्रकार काय काय तुझा काय कपडे कुठे आहेत? अहो तिथेच ठेवतात ना. अरे थांब जरा तुला बाजारात जायचंय ना मी आले. त्याच्यात तुम्ही पैसे आहेत आणि चिठ्ठी पण आहे. ते सगळं सामान घेऊन घे. आणि हो अरे सांगायचं विसरले बाबांनी तुला 11:30 वाजता स्टेशन वरती बोलवलंय. हो हो आलं माझ्या ध्यानात. पूजा अहो काय मी बघा तुमचे माझे कपडे कुठे आहे? अहो ठेवले ना कुठे. मायावी सासरा प्रेमळ पतीचं ओसंडून वाहणारं प्रेम हे सगळं माझ्या नशिबात आहे. हे सगळं मी स्वप्नात सुद्धा बघितलं. खरंच खूप सुखी आहे.
तुझा आवाज ना खूप गोड आहे. खरंच? हो, तसा तुझा आवाज गोड आहे ना, त्यापेक्षा खूप गोड आहे. चला काहीतरी सांगू नका. उगाच माझी स्तुती करताय तुम्ही. अगं उगाच कशाला? अगं तुझा एवढा स्वभाव आहे ना, तेवढीच तू गोड आहेस बघ. आणि तुझ्या या गोड स्वभावाला ना मी एकदम भारावून जातो बघ. आणि मला राग सुद्धा येतो तुझा. म्हणजे तुम्हाला रागवत सुद्धा येतो का? पाहायचं तुला. नको काही. घाबरलीस ना? घाबरणं स्वाभाविकच आहे ना. तुम्ही जर रागवला तर मी प्रेमाची अपेक्षा कोणाकडून करायचं सांगा. पूजा, अगं रागावलं ही सुद्धा प्रेमाची दुसरी बाजू आहे. अगं पती पती मधील होणारे छोटे मोठे वाद प्रेमाची तीव्रता वाढवतात. पण त्यासाठी परस्परांमध्ये विश्वास महत्वाचा असतो. अगं गैरसमज झाल्याने होणारे वाद मिटवता येतात, पण त्यासाठी विश्वास महत्वाचा असतो. तुमच्या सुखातच माझं सुख सामावलेलं आहे. आणि तुम्ही समजूनदार आहात. तुम्ही सुद्धा मला समजून घ्या. माझ्या सुखासाठी काय करू शकतेस तू पूजा? वाटेल ते करेल, पण तुम्हाला सुखी ठेवेल. तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक गुणाला मी धैर्याने सामोरं जाईल. बापरे, तू माझ्यावर खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. नाही म्हणजे नेमकं केवढं? एवढं एवढं प्रेम बोलायचं नसतं, तर ते मनापासून जपायचं असतं. अगदी बरोबर. अगं त्यासाठी परस्परांमध्ये तडजोड महत्वाची. अगं एक दुसऱ्याला समजून घेणं महत्वाचं आहे. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त समजूतदार आहात, तेव्हा तुम्हीच मला समजून घ्या. माझ्याकडून अनेक चुका होती. चूक ही थोडा मोठा सोच होते. अगं पण चूक कोणाची आहे हे महत्वाचं नाही, पण त्याच्या योग्य वेळी निदर्शनात आणून देणं महत्वाचं आहे. पण त्यामुळे माझ्याकडून सुद्धा कधी ना कधी चुका होती. समाधान वाटलं. तुम्ही बोलत राहिलात ना की असं वाटतं फक्त ऐकतच राहा. आणि तुम्ही बोलत राहिलात की मन तुमचं बोलणं ऐकून. अशीच आयुष्यभर आनंदी राहायला हवीस तू पूजा. अहो तुमचं प्रेम मला नक्की आनंदी ठेवेल. त्यासाठी मी सदैव प्रयत्न करतो. बरं पूजा, आता मी निघतो. सांभाळून जा. हो ग बाई. आणि बघा मी विसरले. काय ते? बाबांनी तुम्हाला सांगितलं होतं की ते मम्मी भाऊजींना आणायला गेले म्हणून. केव्हा? झालाय अर्धा तास. ते म्हणाले मी माझं काम करून स्टेशनच त्यांना आणायला काही म्हणून. तेव्हा तुम्ही तिथे जायचं नाही असं त्यांचा आदेश आहे ना. पण बाबा का गेले? एक तर त्यांना बोला वाटत नाही. तुमची धावपळ किती होते म्हणून ते म्हणाले की स्वतः जातो म्हणून. काय म्हणावं बाबांना? आराम करा म्हटलं तर आराम पण करत नाही. तो काहीच काही ऐकत नाही. बरं पूजा, मंगेश आला की त्याची चांगली व्यवस्था कर. बरं येतो मी. चल बाय. हो. अरे हाय अरे तुझी इज्जत आम्ही वाढवतो.
पडते ती पडते ती सुद्धा कधी रस्त्यावर कधी तुला पिऊन कशामध्ये एवढं पितो अरे वा तुझा रुपा पडला वारे वा किती नावाने हाक मारा थांब तुला आता पिऊनच अरे भैया आयला नदिया काय मला तिच्या आग लागली नाही काय म्हणाल रे बाबा काय बिन नदिया गेलो तो म्हणून गेला अरे गेला चांगला आहे तो मला अरे तुला काय राज शरण त्यामध्ये कसं आली राज शरण आता माझं नाव काय सांग रे नंदकुमार तसा तुझं नाव भैरव आणि लोक म्हणतात भैर्य जायने भैर्य अरे तुला काका मामा दादा काय म्हणायची गरज आहे की नाही की तुझ्या आशीर्वाद अरे दादा मामा काका म्हणजे लायकी नाही का तू अरे बेवडा करून गेला अरे आम्हाला सुद्धा काय प्रतिष्ठा अरे इज्जतीने जगतो आम्ही अरे काय ती इज्जत अरे पका घटा नुसतं घटा म्हणून असतो अरे त्याला सुद्धा भाग्य लागतं अरे सगळ्यांची नशिबात असतं ते आता कर्म माझं आता कंकणात पडायला भाग्य कसं लागतं रे अरे या गोष्टी तुला नाही करायचं अरे गावचा शंभर अरे सावे म्हणजे मोठ मोठ्या गोष्टी करतो अरे माझ्या दोन रुपयासाठी तर वाटली गेली अरे तू कुठला चांगलं ओळखलेलं नाहीये माझ्या वरपर्यंत वर म्हणजे माझ्यावर अरे वरपर्यंत म्हणजे अरे तुला नाही समजायचं ते काय रे अरे तुला मला विचारायची सुरू ऐकली नाही अरे माझ्या वरपर्यंत मोजलेले अरे वरपर्यंत म्हणजे एकदम वर म्हणजे मराठी अगोदर म्हणूनच मी म्हणतो माझ्यावर बोलायची सुद्धा व्हायची नाही अरे पण या म्हणता तुझ्या मला उभं राहायची लायकी नाही म्हणता बोलायची लायकी नाही म्हणता तू माझी लायकी आहे कसं अरे तुझी लायकी ना लायकी पाहिजे याला आरुच्या वाटली अरे ये गोड घ्या गोड कशी तरतूर घ्यायची हे करता नाही अरे तुझ्या बडबड म्हणतो चालता म्हणतो चालता म्हणतो अरे तुझी लायकी घे आला साला परत लायकी म्हणून आला अरे तुम्ही लोक समजता काय अरे आम्ही वाटेल तिथे उभं राहू मन म्हणजे तिकडे जाऊ तुम्ही आम्हाला अडवणार रे आणि जर का त्याचा प्रयत्न केला तर सगळे एवढे एकत्र येऊन आम्ही युनियन करू
अरे अरे विसरलो अरे उद्या सकाळी मी परत तुला माहिती ना एवढे कधी खोटं बोलत नाही आणि घेतलेले पैसे परत अरे 100 रुपये बाकी नाही माझी मी आपल्या नोकरी करणारा माणूस लोकांसाठी जिंदाबाद अरे नको देऊ 100 रुपये व्यवस्था होईल ना ती अरे ऐकला तुझ्या पैसा अरे तुझ्या बापाच्या पैशाला हात लावण्यापेक्षा ना मी दारू तुझ्यासारख्या कुंड्याच्या हाताच्या पैशाला मी हात पण लावणार दारूसाठी भीक मागतो ती विचारच केवढी अरे तुझ्या बापाने तरी घेऊन नाही जास्त वशील ना हातात नाही तुझ्या अरे काय आतुया काय नवरा अरे तुम्हाला काही सणाच मुली आहे करायचं तू बाहेर घे म्हणजे भावाने बहिणीकडे येऊ नये का कोण भाऊ अरे तू तर हैवान आहेस हैवान बहिणीच्या चारित्र्याचा निलाव करणारा हैवान आहेस तू अगं तरी सुद्धा मी तुझा भाऊच आहे आणि तोही सख्खा मी मानायला हवा ना अगं मानून न मानून उपयोग काय अगं रक्ताचं नातं आहे आपलं रक्ताची नाती तोडता सुद्धा आहे का नातं तोडलं तरी तर मी तुझा भाऊच आहे हे सत्याच आहे आणि मुलीला जीवनात उठवणारा तू एक कसाई आहे ते सुद्धा एक सत्य आहे अगं सत्य असत्याच्या वरती तू मला शिकवू नकोस मग चालता आहे तू तुझी माफी करताय सुद्धा मला या घरावरती नको भावाला चालतो म्हणून सांगतेस अगं भावाला पाहताच तुला आनंद व्हायला होता एवढी नशीबवान कुठे आहे नुसती आठवण जरी आली ना तरी बहिणीचा शांत होते एवढी माया असते बहीण भावाच्या नात्यात पण तू समोर आलास ना की बहीण भावाच्या नात्याला तिलाच वाटतो मला अगं जेव्हा माझ्याबरोबर लहानाची मोठी झालीस ना तेव्हा या भावाची कधी खेळ झाली नाही अरे तेव्हा तू माणसात होतास त्या अक्षरांचा पंक्तीत बसत नव्हतास अगं ज्यांना तू राक्षस म्हणतेस ना
त्याआधीच तर मला खऱ्या जीवनाचा अर्थ शिकवला. त्याआधीच तर मला पैसा पुरवला, पैसा. नाहीतर आपल्याकडे होतच का, एक वेळ खाल्लं ते एक वेळ उपाशी. आईनं दुसऱ्याची भाजी कुठे असायची आणि अर्धी भाकरी ती वाटायला खायची. अरे त्या अर्ध्या भाकरीचं जेवढं सुख होतं ना तेवढं तुला त्या हरामाच्या पैशात नाही आवडत. कसलं ते सुख दुसऱ्याला भेटलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगण्याचं, हे असलं भिकार घेऊन मला पसंत नव्हतं. अगं मला हवा होता पैसा आणि पैसा. त्या पैशासाठी तू गुंडा मारली म्हणा आणि हिरापर्यंत माणसाचा बळी घ्यायला लागला. एवढ्यानेच तुझं समाधान झालं नाही, म्हणून पैशाच्या मोहापायी तू स्वतःच्या बहिणीचा चारित्र्याचा लिलाव करायला निघाला. साधा तुझ्या रक्ताच्या नात्याचा सुद्धा विचार केला नाहीये. जिथे पैशामुळे सगळं शून्य, रक्ताच्या नात्याचा कामाने विचार करू. अरे तू विचार केला नाहीस म्हणून तर तू माझा लिलाव करत होता. ज्याने या बहीण भावाचं नातं जन्माला घातलंय तो पाठीराखा परमेश्वर कसं गप्प बसेल. त्याचे मनात उपकार झालेत माझ्यावर आणि सुदैवाने तुझा तावडीतून वाचले नाही मी. पण आता सापडलीस ना, म्हणजे मी तुला न्यायला आलोय. येतेच का माहेरी? चांडाळा चालतो तू इथून. तुझ्या बरोबर यायला म्हणजे आता तुझी बहीण नाहीये, एका प्रतिष्ठित व्यक्तीची बायको आहे एवढं लक्षात ठेव. तू कोणाची पत्नी असलीस ना त्याने मला काही फरक पडणार नाही. तू किती गळ्या गेलीस, जिथे मी तुझा सौदा केलाय तिथे तुला यावंच लागेल. परत ही भाषा उच्चारू नको, सांगून ठेवते मी तुला, नाहीतर तुला थोबाड रंगवून काढण्याची बाहेर. एकट्या नवऱ्याच्या जीवावर जाऊ नकोसा. आपण ठेवून म्हणून तुला आणि मरता मरता तुझ्याच पण नडीचं गोड घेऊन एवढं लक्षात ठेव. लग्न केलं पण तुझ्यामध्ये एक प्रकारची हिंमत झाली बघ. द्यायला मी तुझ्या हिमतीला सारी म्याव म्याव करणारी माणसं वाघाला ठार मारण्याची गोष्टी करते. अरे माणसीला जेव्हा कोंडून मारतात ना तेव्हा मरता मरता मारणाऱ्याच्या नरडीचा घोट सुद्धा केला की दिसत नाही एवढं लक्षात ठेव. डायलॉग मारते साली. आता जास्त सोबत सुद्धा त्याची ना कोण काढतात तुझ्या तुला न घेता कशी शक्य आहे ते? काय वाटतं मी तुझ्या सोबत गेली? माझ्या कसं सुटून लग्न केलीस आणि मी तुझा शोध घेणार नाही असं वाटतं तुला? अरे सापाच्या अवलादीच्या आम्ही आता तू सुटलेलं सावळ कोणत्या वेळात लपून बसले ना चांगलं माहित असतं आम्हाला. अरे म्हणून तर इथपर्यंत बोलतोय. अरे मग मी तुझं बरोबर येईल असं का वाटतंय तुला? आणि जर तुला तसं वाटत असेल ना तर तुझं भ्रम आहे एवढं लक्षात ठेव. तुला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आणि ते तुला या जन्मी सुद्धा शक्य नाहीये लक्षात ठेव. तर ऐकलं नाहीस ना तर या घराच्या बरबारीला कारणीभूत तूच ठरणार आहेस हे लक्षात ठेव. तुझ्यामुळे हे घर उद्ध्वस्त होणार आहे. माझ्या मरणाचे अडथळे निर्माण होतात ना ते मी कसे दूर करतो हे तुला चांगलंच माहितीये. तुझ्या विकासची काय व्यवस्था केली आहे ना त्याची कल्पना आहे ना तुला? विकास माझ्यासोबत लग्नाला तयार झाला होता म्हणून ठार मारला. सांगून ऐकला नाही साला. म्हणाला मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्याला खाल्याला ढगात
एवढंच नाही तर स्वतःच्या आईचा सुद्धा असाच काढा वाढावा लागला मला. म्हणजे तू आईला सुद्धा? हो अगं मीच तिला ठार मारलं. अगं अशीच मध्ये मध्ये लुडबुड करायची. मी अशा मार्गाने मिळवलेला पैसा ना तिला आवडत नसायचा. म्हणून तू तिचा जीव घेतला? हा आणि इथे सुद्धा माझ्या मागे अडवाला ना तर त्याचा शेवट त्याच्याशिवाय झाला नाही. अरे पण का? अरे का करतोस तू हे सगळं? पैशासाठी. बघा पैसा हवाय मला, पैसा. जर ह्या घरात तुला सुखी राहायचं असेल ना तर मला 2 लाख रुपये दे. 2 लाख? अरे कुठून आणले एवढे पैसे? कुठून या काही काय पण मला 2 लाख रुपये द्यायचे आणि या सर्व त्रासातून मुक्त हो. अरे पण मी एवढी रक्कम आणू शकतो? तो तुझा प्रश्न आहे. तुला सुखी राहायचं असेल तर तुला एवढी रक्कम द्यावीच लागेल. आणि हो मी तुझा भाऊ आहे हे तुझ्या नवऱ्याला कळतं का म्हणे? नाहीतर परिणाम काय होतील हे चांगलंच माहिती आहे तुला. वेडा बहिणीची वेडी माया. अरे कैलास तू केव्हा आला आणि असं न संपता आला? अरे याच भागात यायचा योग झाला आणि तू पत्ता दिला होताच. अरे म्हटलं आलोय तर भेटून जावं. आता आल्यासारखा जेवून जा. तुझ्या नको ना पुन्हा घेवा ते असं म्हणतो. ठीक आहे. अगं पूजा तुला म्हणालो होतो ना माझा ऍक्सिडेंट होता होता मी वाचलो की ह्याच माणसाने. अगं त्या दिवशी या कैलासने जर मला वाचवायला नसतं ना तर मी मेलोच असते. अंगावरून ना माझ्या ट्रकच गेला असता. अरे एखाद्याचा प्राण वाचवणं आहे ना हे माणसाचं कर्तव्य आहे. अरे त्या दिवशी आपण दोघीच्या बस स्टॉपवर उभे होतो. अरे माझं लक्ष गेलं नसतं ना तर तो ट्रक आपल्या दोघांच्या अंगावरून गेला असता. पण विलास अरे जे नेहमी होत ना ते चांगल्यासाठीच होतं. अरे ज्याच्या शोधात निघावं आणि ते समोरच मिळावं हे माझ्यासाठी सुदैव नाही का? म्हणजे मी समजलो नाही. अरे म्हणजे मी या शहरात नव्हता. अरे मला चांगल्या मित्राची गरज होती. त्यामुळे आपली ओळख झाली तर आपण चांगले मित्र होऊ शकतो. चांगले का? अरे एकदम बेस्ट मित्र आपण. विलास येतो मी. अरे परत केव्हा येशील? अरे आता तर यावंच लागणार. अरे ओळख झाली ना आपली. बाय बाय. एवढी अस्वस्थ काय? या माणसाला तुम्ही जास्त जवळ करताना मला वाटतं. का पूजा असं का म्हणतेस तू? त्याचा स्वभाव थोडा विचित्र आहे. अगं त्याचा स्वभाव कसाही असला अगं त्याने मला जीवनदान दिलं हे विसरून कसं चालेल? मी त्याबद्दल त्याची अत्यंत ऋणी आहे. पण काय पूजा? तिला मला खूप भीती वाटते. अगं पण का? कदाचित आली तर नसेल. असं का वाटतं तुला? आणि बरं त्याच्यावर जरी तुझा विश्वास असला ते माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? स्वतःवर जे काही केलं तितका तुमच्यावरती माझा विश्वास आहे. घाबरू नकोस पूजा. असे विचार करण्याचे दिवस तुझ्यावर कधीच येणार नाही. ओके? बरं मी तुम्हाला चहा पाणी वगैरे थांब तर आपण बोलू नंतर आण चहा पाणी. चहा वगैरे आणायला सांगू नका. नाही म्हणजे सांगितलं चहा घरात आलेल्या पाहुणे
पाहुण्यांना विचारता, तुझ्यासारख्या भिकाऱ्यांना नव्हे. भिकारी? कोण भिकारी? अरे तुम्ही आणि कोण? अरे निवडणुका जवळ येतात, मताची भीक मागणारे भिकारी आहात तुम्ही. अच्छा, म्हणजे आम्ही मताची भीक मागतो म्हणून आम्ही भिकारी नाही का? काय करणार बाबा, राजकारणात टिकून राहायचं म्हटलं तर मताची भीक मागायलाच लागते. मग जी काय भीक मागायची ना, या घराच्या बाहेर माझ्या घरात नव्हे. अरे पण एवढा चिडतोस कशाला? तुझ्या फायद्यातच बोलायला आलं आणि मला एक नेहमीची ताकीद देतोस. माझ्या फायद्या तोट्याचा विचार करायला मी समज आहे. आम्हाला माणसाला तहान लागली की स्वतःच पाण्यात जाऊन जायचं, आणि इथं तर पाणी तुझ्या जवळ येतं, त्याला ठोकर मारतोस. मुद्द्याचं बोला आणि निघायचं बघा. चंद्रभागा अपार्टमेंटचं प्रोजेक्ट माझ्याकडे आलंय. माहित आहे ते मला. माहित असून सुद्धा त्याच्यात जास्त चर्चा करत आहे. अरे जॉब आहे तो माझा. मी कधी नाही म्हटलं, पण चंद्रभागा प्रोजेक्ट मधून बाजूला व्हायचे किती पैसे घेणार? अच्छा, म्हणजे माझ्या इमानदारीची दलाली करायला आलास तर तू इथं. होता तसं समज. काय करणार बाबा, धंदा आहे इमानदारीचा, पण स्वतःच्या फायद्यासाठी बेईमानी करावी लागते. म्हणजे चंद्रभागा अपार्टमेंट मध्ये हलक्या दर्जाचा माल वापरून लाखो रुपये कमवायचे आहेत का तुम्हाला? बरोबर बोलला. पण हलक्या दर्जाचा माल वापरून त्या इमारतीचं भविष्य धोक्यात येणार आहे, याचा कधी विचार केला का तुम्ही? याचा विचार आपण का करावा? अरे पुढे तरी ती बिल्डिंग 5 वर्षाने कोसळली तर त्याचा सुरक्षित मी पाळत नाही. वा, अरे किती सहजपणे बोलतात. अरे तुमच्यासारख्या राजकारण्यांचं कौतुक करा ना तेवढं थोडं. अरे बिल्डिंग कोसळून हजारो मेले काय, तरी त्याचं सोय सुद्धा तुम्हाला अजिबात नाही. कारण माणसाच्या मुद्द्यावर नाचणारे हैवान आहात तुम्ही, हैवान. अरे लाज कशी वाटत नाही तुम्हाला? अरे ज्या जनतेने मताच्या बळावर तुम्हाला निवडून दिलं, त्यांच्या याची अशी लक्षणं जाता तुम्ही. त्याला आम्ही जबाबदार असे म्हणायचे का? अरे स्वतःच्या तोंडाने कबूल केलं अर्थातच. बिल्डिंग उभी करणारे तुम्ही आणि पाडणारे तुम्ही. तू माझ्यावर आता तू स्वतःच्या तोंडाने कबुली दिली, मग आरोप करायला हवे तर कशाला? अरे हात पात होतात कसे हे जर तुम्हाला विचारलं ना तर सर हात पात म्हणून मोकळा होता. त्यामुळे तुमच्यासारख्या स्वार्थी राजकारण्याचं पाऊल आहे आणि त्यांचं सोय सुद्धा तुम्ही का पाळाल? त्यांच्याकडे रक्ताच्या सड्यावर नाचणारे हैवान तुम्ही, हैवान. बापाने सुद्धा कधी वर मान करून बोलण्याची हिंमत नव्हती केली. अरे कोणी बोललं नाही ना म्हणून तुमच्यासारख्याचं पाऊल आहे. एवढा गुरमीत राहू नकोस, त्यासाठी नशा उडवेल मी तुझी. धमकी देतो तुम्हाला? धमकी नका. शेतीवर पाय दिल्या सापाची जात माहिती ना तुला? अरे डूब घेऊन लोकायला लागते. आणि त्याच्या माझ्यावर पाय देऊन दात कशात कसे घालायचे ना हे चांगलं माहिती आहे मला. नाव यू आर गेट आउट. ठीक आहे, तुला समजवण्यासाठी आलो होतो, पण तू जास्त शेवण्या निघालास. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या वाटेला जाणं म्हणजे जळत्या ठिकाणाशी बिंडो कोणी खेळणं जात आहे. जळता ठिकाणा भिजून त्याची राख होते हे लक्षात असू दे. आणि चल निघायचं बघलास. डोळे गोळे करून पाहू नको. वेळेला ते तुझ्या हातात काढून दे. काय या डोळ्यातून निघाले आधी तुझी मात्र डोळ राख होईल, एवढं लक्षात ठेव. तुम्ही कुठं जायला होतो मी आणि तू मंगेशला आणायला गेलो होता रे. आणि मंगेश आला तो माहित आहे. तुम्हाला भेटायला मोठा मार्गास मी ऑफिस मध्ये गेले. ठीक आहे, मीच जातो त्या बेकार ऑफिसला. पूजा, हे पूजा, अगे मंगेश आलाय आणि मला भेटायचं म्हणून तो सरळ ऑफिसलाच गेलाय. हो, माझा मंगेश आलाय पण मला भेटायचं म्हणून ऑफिसलाच गेला तो. हे बघ, तू त्याच्या जेवणाची व्यवस्था कर, मी आलो त्याला घेऊन. हो.
विराज कुठे आहे? ते बाहेर गेले. काही काम होतं का तुमचं? माझं काय काम असणार? आठवण झाली की येतो इकडे. इथं आल्यावर समाधान मिळतं मला. ह्या बेवड्या काकाला याच घरातून मला किंमत असते. विचार करू, संकोच करू नको. अगर पोटच्या पोरीने सुद्धा एवढी माळ लावली नाही तेवढी तू लावली. विचार मी तुम्हाला जेव्हा जेव्हा बघते तेव्हा तुम्ही कशी करता का काका? अहो तुम्ही एवढी का पिता? स्वतःला समजवण्यासाठी मन एकदा पडू नये म्हणून मी दारू पितो. माझं असं या जगात कोणीच नाही आणि म्हणूनच तर या दारूनं माझी सोबत केली. अगं तुला काय सांगू तरी, अगं कुणाची दृष्ट लागू नये असा संसार होता माझा. अगं 2 गोंडस मुलं, अगं जीवापाड प्रेम करणारी माझी पत्नी, अगं खूप खूप प्रेम करायची गती माझ्यावर आणि मी तिच्यावर. पण कुठून अवदसा सुचली आणि नको त्यांचं ऐकून माझ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला कमी. अगं तिचं काही न ऐकून घेता अगं या हाताने तिला घराबाहेर काढला. अगं तिच्या बरोबर माझी 2 मुलं सुटली. अगं त्यावेळी मी समजूत करण्याच्या मनस्थितीत आलो. अगं माझी पत्नी निर्दोष होती. अगं तिला कोणतंच पाप केलं नव्हतं आणि हे मला उशीर कळालं आणि तेव्हापासून मी हा शोक घेतोय तिचा. पण आतापर्यंत ती भेटलीच नाही. आज ना उद्या भेटेल. ह्या एका आशीर्वाद तर तू या दारूच्या जीवावर अगदी बरोबर. अगं संशयानं तर माझा घात केला. अगं सोन्यासारखा संसार माती मोड केला. झालं ते झालं. आता तरी प्यायची लत कमी करायला. प्यायची कमी करू? अगं मी प्यायलो नाही ना तर बायका मुलांच्या भेटीसाठी आपल्या मनाची समजूत कशी काढू? पश्चाताप करून सुद्धा माझं मिळालेलं सुख मिळालं नाही आणि म्हणून सगळं आणि म्हणूनच तर मी दारू पितो. कारण दारू सगळं माप विसर पडतो सगळ्या गोष्टीचा. अगदी हरवलेल्या बायका मुलांचं आता तुम्ही समजवायच्या मनस्थितीत नाहीये. तुम्ही बसा, मी तुम्हाला काहीतरी खायला घेऊन देते. नको पोरी. अगं 4 चांगल्या शब्दाची तू बोललीस आणि मन भरलं माझं. अगं पोटची पोर मिळाल्याचं समाधान मिळालं मला. जा पोरी जा, तुझं तू काम कर.
मी निघतो. काका सावकाश राहा. ये पोरा मंगेश ये पोरा ये मंगेश भाई सुनबाई अगं ए सुनबाई आले आले. अगं मंगेश आलाय. अगं त्याला पाणी घेऊन ये. आले आले. मंगेश भाई मी तुझी बॅग